30 रुपये दान दिलं. पिपळाचं पान वाऱ्यानं फाटलं. माऊलीचं 105 मध्ये मला तुमच्या वडाच्या झाडाखाली नवळ वाटलं. पण आमचं परभणीचं आलं, लातूरचं आलं, बीडचं आलं. हां, मराठी लेखेला काढणी भरतार एकाचे उत्तर. वकट रोंडू मोडून आलगो अन्न पप्पू नीलू तन टणपो एकड बतोर अन्न पप्पू. रामकृष्ण हरी मंडळी, मी विकास शेलवले स्वागत करतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण चाललो आहे थेट पंढरपूरला पायी दिंडीमध्ये. आपण आता आहोत लोणंदमध्ये आणि लोणंदमध्ये आपली वस्ती होती. इथून मग आपली पायी दिंडीचा प्रवास चालू होतो आहे. खरं तर आळंदीपासूनच करायचा होता, पण आळंदीला जायचं होतं. त्याच्या आधी पाऊस पडल्यामुळे बऱ्याच गोष्टी घडल्या आणि त्याच्यामुळे बरेच लोक लोणंदला आले. कोणी जेजुरीवरनं आलं, कोणी सासवडवरनं आलं. तर अशाच प्रकारे मी लोणंदवरनं आलेलो आहे. वारी नक्की काय असते हे तुम्हाला या सिरीजमध्ये बघायला मिळणार आहे. आणि भरपूर आता दिंड्या चालू झालेल्या आहेत. आमची दिंडी क्रमांक 105. अशा भरपूर असतात, म्हणजे रथाच्या मागे, रथाच्या पुढे अशा दिंड्या असतात. म्हणजे पहाटे 5 वाजता दिंडी चालू झालेलं आहे, प्रस्थान चालू झालेलं आहे पंढरपूरकडे. आणि अजून मला वाटतं 10 दिवस वस्ती असणार आहे पंढरपूरपर्यंत. आणि आपला जो मुक्काम होता त्या मुक्कामाच्या ठिकाणी तुम्हाला मी घेऊन जातो. तो मुक्कामाचं ठिकाण मी तुम्हाला दाखवतो. खरं तर मी रोडवर उभा आहे. इथे गाड्यांचा सुद्धा आवाज आहे, पण माईकमुळे कदाचित गाड्यांचा आवाज येत नसेल. पण रोडवर उभा आहे. भरपूर भाविकसुद्धा येतात जातात रस्त्यातून. मंडळी, तुम्हाला सांगायला आनंद होईल, माझ्यासोबत या वारीमध्ये, या प्रवासामध्ये, पायी दिंडीमध्ये माझी अर्धांगिनीसुद्धा सोबत आहे. कीच या पुढील प्रवासामध्ये तीसुद्धा सोबत असणार आहे. तर इकडे आपली दिंडी थांबलेली आहे, बघू शकता तुम्ही. इकडे दिंडी थांबलेली आहे आणि इकडे सकाळपासून म्हणजे 5 वाजेपासून इथे भजन चालू आहे. 5 वाजेपासून. आणि हे सगळे टेंट लावलेले आहेत. हे आपले टेंट आहेत त्या बाजूला. तर माऊली, इथे प्रत्येक भक्ताला ओढ असते, कधी एकदाचं मी पंढरपूरला जातो. आणि आपल्या विठुरायाला तेवढीच ओढ असते की भक्त माझा कधी माझ्या भेटीसाठी येतो. म्हणजे या वारीला खूप महत्त्व आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर दुसऱ्या राज्यातून सुद्धा प्रचंड प्रमाणात भाविक या वारीमध्ये येत असतात. आणि आदराने प्रत्येकाला, लहान असो मोठा असो, माऊली या शब्दाने संबोधतात, माऊली हाक मारतात. काही चुकी असो काही असो, आदराने बोलतात. आणि हे वारीचं महत्त्व आहे. आणि प्रत्येक पावलोपावली जेव्हा आपण चालत असतो वारीमध्ये, दिंडीमध्ये नाचत गाजत चालत असतो, तेव्हा आपल्या मनात फक्त एकच आशा असते, एकच गोष्ट आपल्या मनात असते की कधी एकदाचं मी पंढरपूरला पोहोचतो आणि माझ्या विठुरायाला भेटतो. अनेक तीर्थस्थळी जातो तेव्हा देवाकडे काहीतरी मागणं मागतो, पण इथे आल्यानंतर भक्ताच्या मनामध्ये कुठलंही मागणं नसतं, कुठलाही स्वार्थ नसतो. फक्त आणि फक्त माझ्या विठुरायाचं मला दर्शन घ्यायचं आहे, माझ्या विठुरायाला मला डोळे भरून पाहायचं आहे, हीच गोष्ट प्रत्येकाच्या मनामध्ये असते. ही पूर्ण वारी कवर करणार आहोत. 10 ते 11 दिवसाचा आपला मुक्काम असणार आहे. 12 किलोमीटर 20 किलोमीटर असंच पायदिंडी करून एक ठिकाणी स्टे होतो, तिथे जेवण वगैरे होतं आणि तिकडे सर्व मुक्काम होतो. तर मी तुम्हाला या वारीमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे. वारी कशी चालते, किती पालख्या आहेत, इथे हरिनामाचा जप कसा होतो, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून, या सिरीजच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो. भेटूया पुढील प्रवासामध्ये. जेवणाची पंगत इकडे बसलेली आहे बघा. इथे बसलो आहे आम्ही आता. आणि इथं खाली असं उतार आहे. बघू आता काय काय आहे जेवणामध्ये, तुम्हाला दाखवतो मी. पात्र आहेत ना मित्रांनो, आम्ही असे बसलो आहे ना, तर खाली हे असं खाली जाते म्हणून आम्ही इथं दगड लावले, जुगाड केलं आहे. हे बघा, हे असे दगड लावलं आहे म्हणजे ते पात्र जे काही टाकलेलं असेल ना अन्न, ते खाली जाणार नाही पदार्थ, त्याच्यासाठी. बघूया आता काय काय. आम्ही सर्व पंक्तीला बसलो आहे बघा. पूर्ण लाईन आहे, एवढी मोठी लाईन आहे. पूर्ण एवढा जे अंगण होतं, पटांगण होते, पूर्ण भरलं आहे. इकडे या माऊली आहेत, परभणीवरनं आलेले आहेत. परभणीवरनं त्यांचा पंढरपूरपर्यंत दिंडी असणार आहे. किती वेळा आलं तिकडं दिंडीला? मी 3दा आले. 3दा? हो, 3री बारी आहे मी. हे काका पण आहेत. काका कुठून आला तुम्ही? परभणी. हां, परभणीवरनं. भरपूर मंडळी परभणीवरनं आलेली. आळंदीला तुम्ही आले होते ना? आळंदीला. तुम्ही काका? आम्ही परभणी जिल्हा, जिंतूर तालुका. किती वारी आहे? आमची 3री वारी आहे. वारी. हो. इकडे पापड दिलेला आहे.
भाजी वाटतात आहे माऊली. पुरणपोळी आणि सारण असा आजचा बेत आहे. दूध आलेलं आहे. माऊली दूध वाटतात इकडे. धन्यवाद. हां, माऊली पोळीसुद्धा घेऊन आलेले तिकडं. इकडे पोळी आहे, इकडे भजी आहे आणि इकडे पापड आहे आणि इकडे सारण दिलं आहे आणि इकडे दूध दिलं आहे. ओके, तर असं जेवण आहे आजचं. असं छान जेवण असतं वारीमध्ये जेव्हा आपण दिंडीमध्ये येतो तेव्हा. म्हणजे गैरसोय कोणाचीही होत नाही. सर्व अगदी आनंदाने विचारतात, तुम्हाला तुमचं झालं का, तुम्हाला काय हवं आहे का, हे सर्व विचारतात आणि सर्वांची सोय केली जाते. अजून एक मंडळी की इथे एक वारीची शिस्त असते की जोपर्यंत सर्वांचं वाढून होत नाही तोपर्यंत जेवायला सुरुवात करायची नसते. अशी शिस्त पाळली जाते, कडक शिस्त. तूपसुद्धा आलेलं आहे. तुपाची पुरणपोळी दुधासोबत. हे बघा, महाराज आहेत ना, उन्हामध्ये सगळ्यांना विचारतात काय पाहिजे का, काय हवं नको का, सर्व विचारतात. जेवण वगैरे झालेलं आहे आपलं आता सगळ्यांचं. पण आपलं प्रस्थान चालू होणार आहे. मित्रांनो, ज्ञानेश्वर महाराजांची पालखीच 12 वाजता निघणार होती. त्यासाठी बऱ्याच दिंड्या ज्या आहेत त्या थांबल्या होत्या आणि आता जेवण करून सर्व निघणार आहेत. आपण सुद्धा प्रस्थान करणार आहेत आता इकडनं. तर चला आता निघूया आपण. प्रवास आपला चालू झाला आहे. लोणंद सोडलेलं आहे आपण. लोणंद सोडून बराच वेळ झाला, 10 मिनटं झाले असतील ना आपण चालतो आहे. लोणंद सोडून 10 मिनटं झाले आणि आमचा प्रवास चालू आहे. भरपूर म्हणजे भरपूर दिंड्या आहेत यावर्षी. पूर्ण म्हणजे मला वाटतं ना पूर्ण महाराष्ट्रात आलं आहे की काय असं वाटतं. एवढी गर्दी आहे रोडवर. बघा ना तुम्ही, बघा की पोलीस बंदोबस्त, गर्दी भाविकांची आणि वरती असं ऊन. आता काय करणार, ओढ लागली आहे रायाच्या दर्शनाची. मंडई इथे आपली दिंडी थांबलेली आहे. भरपूर वारकरी ठिकठिकाणी आता बसलेले राहतील कारण इकडनं आता नंबरवारी केलं जाईल. जसं मी तुम्हाला बोललो की 105 नंबरची आपली दिंडी आहे. इथे जरा मागे ट्रॅक्टरचा आवाज चालू आहे त्यामुळे माझा आवाज कमी येत असेल. तर आपली दिंडी आहे 105 नंबरची. तर अशा नंबरवारी 1, 2, 3, 4, 5 अशा नंबरवारी दिंड्या लावल्या जातात आणि आपली सगळे मंडई येईल. मग इकडनं सगळे जातील. बघा, सगळे हळूहळू आता सगळे वारकरी, टाळकरी, विणेकरी सगळे आलेले आहेत आणि आपली दिंडी पण हळूहळू इथून खऱ्या अर्थाने सुरुवात होईल आणि इकडनं आपण पुढील प्रवास चालू करणार आहोत, प्रस्थान करणार आहोत. रथाच्या मागे आणि रथाच्या पुढे असे नंबर लावले जातात दिंडीचे आणि त्यानुसार पालखी पुढे जाते. फाटकेस लुगडं दादा, तुटकीची चोळी, सगळ्या मिसली महिला म्हणणं कळगेड्या. आता बनेल शिवाची म्हणल्या बाईला काही जमलं. हा, आलं मनाला गेली शेणाला बसली उन्हाला. हो, फाटकेस लुगडं तुटकीची चोळी आणि शिवाला दोरा बी नाही मला. दादूला नको ग बाई ग, दादूला नको ग बाई ग, मला नवरा नको ग बाई ग. मोडकाच पलंग दादा, तुटकीसी नवार. अगं बाई, नरम बिछाना नाही ग मला बाई ग, दादूला नको ग बाई ग, मला नवरा नको ग बाई ग. सुरुतीचे मोती घुळदाव सोने दादा, सोन्याचे भाव वाढली, चांदीचे भाव कमी झाले. सुरुतीचे मोती घुळदाव सोने, राजातील येणे नाही ग मला. दादूला नको ग बाई ग, दादूला नको बाई, मला नवरा नको ग बाई ग. येडका मदन मदन, केवळ पंचानन. येडका मदन मदन मदन, केवळ पंचानन. येडका मदन.
येडका मदन मदन केवळ पंचानन येडका मदन 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 केवळ पंचानन येडका मदन. राजा अनेक प्रजा कोल घेऊन नांगर वखर दादान हानली ती पण नांगर वखर दादान हानली ती पण. अहंकाराची दांडी बसवली टिपणी कारण रामलादल्या ती दांडी काम क्रोध मद मच दम आणि अहंकार. अहंकाराची दांडी बसवली टिपणी कारण ब्रह्म विष्णू महेश फारुळे बसवले तिनं नांगर वखर दादान हानली ती पण नांगर वखर दादान हानली ती पण. पिपळात पान वाऱ्यानं फाटलं माऊलीचं एक शिपात मध्ये मला तुमच्या वडाच्या झाडाखाली नवळ वाटलं. या मुगीनं सिंगरू दिलं र दादा मुग सिंगरू दिलं. पालखीच्या आधी आपण बघितल्या, पालखीच्या आधी खूप साऱ्या दिंड्या निघून गेल्या. आता पालखीच्या मागे, माऊलींच्या पालखीच्या मागे म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या पालखीच्या मागे असलेल्या या दिंड्या आहेत आणि आत्ता 97वी दिंडी आहे. तोपर्यंत आम्ही बसलो होतो. 97वी दिंडी आहे. अशा 97 दिंड्या पालखीच्या मागे सुद्धा निघून गेल्या आणि त्यानंतर आपला 105वा नंबर असणार आहे. आता आपली 105 नंबरची दिंडी येईल. 100वी दिंडी आलेली आहे. 105 नंबरच्या दिंडीमध्ये आपण सहभाग घेऊ, म्हणजे आपली दिंडी. तोपर्यंत आपण वाट बघत होतो. आपल्या दिंडीत आपण सामील झालेलो आहोत. वाट बघत होतो आम्ही. मी तर बाहेर जाऊन वाट बघत होतो, रोडवर जाऊन कधी येईल कधी येईल. पण पूर्ण मला वाटतं ना ती पहिली जी दिंडी क्रमांक 1 असेल ना पालखीच्या पुढे, तो जाऊन 1 तास झाला असेल हां, किंवा जास्त वेळ झाला असेल, 1.5 तास झाला असेल. एवढी मोठी पालखी आहे. अजून आमच्या मागे पण दिंड्या आहेत. आमच्या मागे पण खूप साऱ्या दिंड्या आहेत. एवढ्या वारीमध्ये सहभागी झालेला आहेत. याचं कारण असं की जास्त वयस्कर असलेले लोकच जायची वारीला. पण आता तसं नाही आहे. आता तरुणाई यायला लागली आहे. कारण सोशल मीडियाचं हे युग आहे आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये तरुण जास्त सहभागी व्हायला लागले आहेत. मी बघितलं ना तर प्रचंड प्रमाणात तरुणाई आज वारीमध्ये सहभागी आहे. इकडे वारकरी विठू नामाचा गजर करताना दिसत आहेत आपल्याला. 105 क्रमांकाची दिंडी आपली. आम्ही आमची दिंडी पुढे जाऊन दिली. दिंडीच्या पुढे गेलो होतो, भरपूर वेळ बसलो आम्ही, अर्धा तास बसलो जवळजवळ. आणि इकडं पण दिंडीची रांग दिसते. प्रचंड मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची आपल्याला गर्दी बघायला मिळते. मोठ्या भक्तिभावाने लोक येत असतात. माझ्यासोबत सुद्धा हे माऊली आहेत. हे परभणीवरनं आलेले आहेत. परभणीवर ना हिंगोली जिल्ह्यातून आलेले आहेत आणि हे पण पहिल्यांदा आलेले आहेत दिंडीला. तर असे भरपूर भाविक आहेत ते यावेळेस पहिल्यांदा आलेले आहेत हां. कारण यावेळेस आपण बोललो ना की लाखो 30 लाख 40 लाख असे असायचेच, पण यावर्षी मला वाटतं 50 लाखाचा टप्पा पार करतील वारकरी. एवढं मोठ्या प्रमाणात 40-50 लाखपर्यंत पार होईल. कारण एकच जिल्ह्यातून नाही, पूर्ण जिल्ह्यातून, पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा भाविक इथे आलेले आहेत. ठीक आहे, चला आपण आता आपली दिंडी जी आहे ती पुढे गेलेली आहे. आपण आपल्या दिंडी गाठूया, मग मी तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, आपण आता काळज आणि लोणंदच्या मध्ये आहोत आणि आपला यापुढील जो मुक्काम असणार आहे तो काळजला असणार आहे आणि त्यानंतर फलटणला असणार आहे. म्हणजे काळज म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये येतं. पायी हळूहळू चाला, मुखाने पांडुरंग बोला असं आपण बोलतो. तर तशाचप्रमाणे हळूहळू दिंडीमध्ये चालतात. आम्ही थोडं जोरात चाललो, हळू चालायची सवय नाही आहे, जोरात चाललो त्यामुळे पुढे निघून आलो होतो. तर आम्ही पालखीची आता वाट बघतोय, दिंडीची वाट बघतोय.
जेव्हापासून मला समजायला लागलं तेव्हापासून वाटत होतं एकदा तरी आयुष्यात एकदा तरी वारीला जावं, विठुरायाच्या दर्शनाला पायी जावं, ट्रेनने गाडीने नाही तर पायी जावं असं वाटत होतं आणि ते स्वप्न पूर्ण होतं आहे. म्हणजे एक बकेट लिस्टमध्ये असतं ना आपल्या की ही गोष्ट करायची आपल्या आयुष्यामध्ये, तर मी ती आज पूर्ण करतो आहे. आनंद होतो त्या गोष्टीचा. आणि मी एकटा जाऊ शकलो असतो, पण मी ठरवलं होतं जेव्हा लग्न होईल ना तो बायकोसोबत जाईल, म्हणून तिला घेऊन आलं सोबत कोणीतरी पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आणि वारीला सुद्धा. चला माऊली, चला पुढे जाऊया आपण आता पुढे. हे माऊली आहेत ना, हे आहेत परभणीचे आणि मुंबईच्या दिंडीमध्ये आलेत. मुंबईच्या दिंडीमध्ये आलेत ना तुम्ही? हो आळंदीपासूनच आले का तुम्ही पण? हो वारी किती आहे तुमची? 4-5 झाले. 4-5 झाल्या का? होईल ती सुरू हो ना, करायचं आता शेवट लोक करायचे. आमची पण पहिलीच आहे. पण कसं आहे, आपण माऊलीच्या दर्शनाला चाललोय, जसा असेल तसा नाही का, हो जसा भेटेल तसा झोपायचा, जसा असेल खायला तसा खायचा नाही का, तसं काय नाही, प्रसाद म्हणून खायचा. प्रसाद म्हणून खायचं. हा आता घरी आपल्या काही बी आहे, पण हो. इथं माऊलीच्या वाटण जे भेटेल ते खायचं ना. हाय पोट भरून बरोबर आहे. चाललंय वाटण खाय आलं तर काही बी आहे. चालेल मग, हो तुमचा प्रवास चांगला होऊ दे. तर अशी ही वारी सर्वांना रिस्पेक्ट करणारी, सर्वांना चांगलं शिकवणारी, चांगला धडा देणारी ही पंढरपूरची वारी. आणि याच आषाढी वारीला आपण आज चाललोय. तर पहिला दिवस आहे, जेवढं काही दाखवायचं तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न नक्कीच करतोय. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा. मोफत पाणी वाटप आहे इथं, पण गर्दी बघा किती आहे. धनू गेले आणि अडकली.